बातमी येत आहे हिंगोली जिल्ह्यातून। हिंगोली शहरात 3 चोरट्यांनी 2 दुकान फोडून रक्कम चोरून नेल्याची घटना आज रविवारी सकाळच्या सुमारास घडली आहे। यातील चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत। मागील काही दिवसापासून शहरात चोरट्यांनी हौदोस घातल्याने व्यापारी भयभीत झाले आहेत। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली शहरातील कपडा गल्ली भागात पैलवान संजय मांडगे यांचे महालक्ष्मी स्पोर्ट नावाचे दुकान आहे। या ठिकाणी खेळाचं साहित्य, शूज, गणवेश देखील मिळतात। शनिवारी रात्री मांडगे कुटुंबीय दुकान बंद करून घरी गेले होते। 25 फेब्रुवारीला सकाळी 4:32 एका दुचाकीवरतील 3 चोरटे आले। त्यांनी दुकानाचे शटर उचललं। त्यानंतर 2 चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून गल्ला फोडला व सुमारे 50,000 रुपये पळवले आहेत। दुकानात 4:32 शिरलेले चोरटे 4:34 दुकानाच्या बाहेर पडले। त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा NTC भागाकडे वळवला आहे। या ठिकाणी पिंगळकर बंधू आशा सायकल स्टोअर्स नावाचं दुकान देखील आहे। 3 चोरट्यांनी 4:38 दुकानाचं शटर उघडून आत प्रवेश केला। त्यानंतर दुकानाचा गल्ला फोडून त्यातील सुमारे 15 ते 20 हजाराची रक्कम पळवली आहे। दुकानात 4:38 शिरलेले चोरटे 4:41 बाहेर पडले आहेत। अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावरती ह्या चोऱ्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे। दरम्यान सकाळी हनुमाननगर भागात एका दुकानाचं शटर तोडलं असून हिंगोली शहरात मागील काही दिवसापासून अशा पद्धतीने चोरट्यांनी थेट पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना चॅलेंज केल्याचं दिसून येत आहे।